नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आणि त्याचा जल्लोषही आपण साजरा केलेला आहे. हे सगळं करत असताना आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जे स्वातंत्र्य होतं ते एकांगी नव्हतं, तर त्याला वेगवेगळे आयाम होते. म्हणजे स्वातंत्र्याचा राजकीय इतिहास तर आपल्याला माहिती आहेच, पण अनेक जण स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देत होते. कुणी कलाक्षेत्रातून योगदान देत होतं, कुणी आपल्या लेखणीतून व्यक्त होत होतं. तसंच स्वातंत्र्य लढ्यामध्ये वैज्ञानिकांचा देखील फार मोठा सहभाग आहे आणि ही जी वैज्ञानिकांची गाथा आहे ही काहीशी अज्ञात अशी राहिलेली आहे. तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. आजच्या हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे विज्ञान क्षेत्रातील एक व्यासंगी अभ्यासक जयंत सहस्रबुद्धे यांना. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि आज आपण जी अज्ञात गाथा आहे वैज्ञानिकांची त्याविषयी बोलणार आहोतच आणि अनेक वेगवेगळ्या वैज्ञानिकांविषयी त्यांच्या गोष्टी देखील आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी सहस्रबुद्धे सरांची थोडक्यात ओळख करून देते. सर BARC म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये काही वर्ष काम करत होते. अनेक वेगवेगळ्या विषयांवर ते व्याख्यानं देत असतात. स्वामी विवेकानंद किंवा भारतीय वैज्ञानिकांचं जीवन, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात वैज्ञानिकांचं योगदान असे अनेक विषय आहेत. 2007 सालापासून विज्ञान भारतीचे अखिल भारतीय संघटक सचिव म्हणून सर काम करतायत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षामध्ये विज्ञान भारतीने गिनीज बुकमध्ये नोंदवले गेलेले 10 जागतिक विक्रम केलेले आहेत. विज्ञान भारतीमध्ये वेगवेगळ्या आयामांवर सरांनी काम केलेलं आहे आणि ते आयाम समृद्धही केलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि मुळात ही जी एक अज्ञात गाथा आहे ती त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या बोलण्यातून आपण उलगडणार आहोत. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आणि आपण पाहतोय की आपण खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. हे करत असताना मुळात स्वातंत्र्य हा जो शब्द आहे तर ह्यातली व्यापकता किंवा ह्यातलं जे मोठेपण आहे तर तुम्ही काय सांगाल की काय त्याचा अर्थ किंवा कुठेतरी एक अंतर्मुख होऊन आपण काय विचार केला पाहिजे या शब्दाबद्दल? आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आपण सगळेजण आपल्या देशात जो ब्रिटिशांबरोबर संघर्ष झाला त्याला स्वातंत्र्य प्राप्तीचा संघर्ष असं म्हणतो किंवा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेलं आंदोलन म्हणतो. हो. त्यातला स्वातंत्र्य हा शब्द महत्त्वाचा काय आहे तर ज्यांनी आपल्यावर आक्रमण केलं त्यांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी आपल्या देशाची जी ओळख होती, ज्याला स्वत्व म्हणतो आपण, ते संपवायचा प्रयत्न केला आणि तिथे संघर्षाला सुरुवात झाली. आपल्या स्वत्वावर म्हणजे भारतीय म्हणून आपली जी ओळख आहे ती ओळख संपवण्याकरता जे जे प्रयत्न झाले त्याच्या विरोधात भारतीय म्हणून आपली ओळख टिकून राहावी, त्याचं संरक्षण करावं यासाठी लोक उभी राहिली आणि त्यामुळे आक्रमकांच्या विरोधात संघर्ष सुरू झाला. खरं. म्हणून या गोष्टीला, संघर्षाला आपण स्वातंत्र्य म्हणून ओळखतो, स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन किंवा संघर्ष म्हणून ओळखतो. हे त्यातलं एक व्यापक स्वरूप आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे.
बरोबर आहे. तुम्ही जसं तुमच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे की स्वातंत्र्यामध्ये स्व हा जो शब्द आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आपल्या देशावर खरं तर ब्रिटिशांच्या पूर्वी देखील अनेक आक्रमणं होत आलेली आहेत, झालेली आहेत. पण पुन्हा त्यातून आपला देश उभा राहिलेला आहे. पण ब्रिटिशांचं जे राज्य होतं, ब्रिटिश राज ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं काहीतरी वेगळेपण होतं की त्याचा परिणाम अजूनही कुठेतरी आपल्या देशामध्ये दिसून येतो. तर ते वेगळेपण तुम्ही काय सांगाल? खरंच आपण या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, कारण ब्रिटिशांचं आक्रमण हे आपल्या देशावरचं अंतिम असलं तरी पहिलं नव्हतं. त्याच्या पूर्वी सुद्धा आपल्या देशाला गुलाम करण्याकरता अनेक लोकांनी आक्रमणं सतत केली. या सगळ्या आक्रमणांचं उद्दिष्ट पाहिलं तर आपल्या देशाची भारत म्हणून जी काही ओळख आहे ती संपवायचा प्रयत्न आक्रमकांनी केला. पण ब्रिटिश आणि त्यांच्या पूर्वीचे आक्रमक यांच्यामध्ये फरक काय आहे? तर ब्रिटिशांच्या पूर्वीच्या आक्रमकांनी सामान्यतः आक्रमण करण्याकरता पारंपरिक साधनं वापरली. पण ब्रिटिशांचं आक्रमण मात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीचं होतं, कारण त्यांच्याकडे तोपर्यंत त्यांच्या देशात विकसित झालेलं असं एक नवीन साधन त्यांनी वापरात आणलं आणि ते साधन म्हणजे विज्ञान. बरं. आणि ही गोष्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतली पाहिजे. तर त्याकडे अधिक लक्ष वेधायचा प्रयत्न आपला झाला पाहिजे असं मला वाटतं, कारण ही एक अत्यंत महत्त्वाची फरकाची गोष्ट आहे की ब्रिटिश आक्रमण आणि त्याच्या पूर्वीचं आक्रमण याच्यामधला हा फरक लक्षात येतो. साधन म्हणून विज्ञान आणि आक्रमण करायची पद्धत सुद्धा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय, ह्या दोन गोष्टी आपण महत्त्वाच्या लक्षात घेऊया असं मला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की त्यांची जी पद्धत होती, त्यांनी जी पद्धत वापरली होती ती आधीच्या आक्रमकांपेक्षा खूप वेगळी होती आणि विज्ञानाला त्यात एक महत्त्वाचं असं स्थान होतं. तर तुम्ही काय सांगाल की कुठल्या कुठल्या त्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो की तंत्रज्ञान विकसित झालं किंवा आपण अजूनही म्हणतो की ब्रिटिशांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं, तर त्याबद्दल काय सांगाल? आपण एक छोटा काळाचा क्रम लक्षात घेऊया. आपल्याकडे जून 1757 प्लासीची लढाई झाली. ईस्ट इंडिया कंपनीची सेना रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखाली लढत होती. त्यांनी बंगालच्या नवाबाला हरवलं असं आपल्याला इतिहासात दिसतं. ही पराक्रमामुळे जिंकलेली लढाई नव्हती, तर त्यांनी फंदफितुरी केली, कटकारस्थानं केली आणि त्यातून ते जिंकले. ब्रिटिशांनी वास्तविक बंगालच्या नवाबाला पदच्युत करून स्वतः राजा व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्या जिंकण्याच्या बदल्यामध्ये त्यांनी बंगालच्या नवाबाकडनं त्याला गादीवर बसून करवसुलीचा अधिकार प्राप्त केला, ज्याला दिवाणी अधिकार म्हणतात. बरं. कारण सरळ त्याचं होतं, कारण बंगालच्या सुभ्याचा सकल घरेलू उत्पाद GDP ज्याला आपण म्हणतो तो अतिशय मोठा इंग्लंडपेक्षा त्या काळामध्ये होता. अच्छा, इंग्लंडपेक्षाही मोठा होता त्या इंग्लंडपेक्षा मोठा होता. बरं बरं. त्यामुळे ब्रिटिशांचं सगळं लक्ष त्याकडे होतं. त्यांच्याकडे एवढी ताकदही नव्हती, कारण 7 समुद्रापलीकडून इथे येऊन त्यांनी काहीतरी या ठिकाणी आक्रमण करायचा विचार केला होता किंवा इथल्या सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आणायचा विचार केला होता. आता 1757 नंतर 3 वर्षातच 1760 साली पहिली औद्योगिक क्रांती झाली. आणि औद्योगिक क्रांती झाली त्याचं वैशिष्ट्य उद्योग, जे जगामध्ये आतापर्यंत असे नव्हते. उदाहरणार्थ तिकडे त्यांनी मँचेस्टरमध्ये कपड्याच्या गिरण्या सुरू केल्या, टेक्स्टाईल मिल्स. तर ही एक औद्योगिक क्रांती म्हणून आपण ओळखतो. आजच्या आधुनिक जगातली पहिली औद्योगिक क्रांती. आता आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये प्रवेश केलाय असं म्हणतात. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, कुठच्याही उद्योगासाठी 2 गोष्टींची गरज असते. एक तर भांडवल लागतं पैशाच्या रूपाने, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कच्चा माल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती. म्हणजे कपड्याच्या गिरणीसाठी कापूस पाहिजे. तर या दोन्ही गोष्टींचा, पैसा आणि कच्चा माल, या दोन्ही गोष्टींचा अभाव इंग्लंडमध्ये होता. आणि स्वाभाविकच त्यांच्या औद्योगिक क्रांतीला आधारभूत अशा गोष्टी भारतातनं घेऊन जायच्या हे त्यांनी पक्क केलं. आणि त्याचं उदाहरण आपल्याला दिसतं ते असं की 1767 साली आपल्या देशात त्यांनी एका संस्थेची स्थापना केली, जिला आज आपण सर्वे ऑफ इंडिया किंवा आपल्या भाषेत भारतीय सर्वेक्षण विभाग म्हणून ओळखतो.
आणि ही संस्था आज केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत आज कार्यरत आहे. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर असा उल्लेख केला आहे की द ओल्डेस्ट सायंटिफिक इन्स्टिट्यूशन अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुडे इज द सर्वे ऑफ इंडिया विच वॉज एस्टॅब्लिश्ड बाय ईस्ट इंडिया कंपनी इन द इयर 1767. म्हणजे आज आपण असं मानतोय की आपल्या देशातली सगळ्यात जुनी विज्ञान संस्था कुठची आहे, तर ती सर्वे ऑफ इंडिया आहे. तर सर्वेक्षण करण्याचा का आटापिटा इंग्रजांनी केला? कारण त्यांना आपल्या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीची चांगली ओळख करून घेणं आवश्यक होतं. त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची त्यांना आवश्यकता होती, कारण त्यांना ते सगळं त्यांच्या उद्योगांसाठी घेऊन जायचं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की त्यांचं जे आक्रमण आहे त्याचं स्वरूप विज्ञानावर आधारित असं आहे. खरंय. म्हणजे तुम्ही सांगितलं की ती सर्वेक्षणासाठी त्यांनी ती संस्था उभी केली. कुठेतरी विज्ञानाची प्रगती व्हावी किंवा तिथे भारतीयांच्या फायद्याचं काही व्हावं असं त्यात काही नव्हतं. ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी आणि सर्वेक्षण होतं. खरं बघायला गेलं तर त्यात विज्ञानाचं काही नव्हतं. त्या काळामध्ये अनेक भारतीय वैज्ञानिकांनी ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असं काम केलेलं आहे, महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. आणि आपण सगळेजण ते जे भारतीय वैज्ञानिक आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी वैज्ञानिकांची अज्ञात गाथा आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय. आणि आज आपल्याबरोबर आहेत या विषयातील एक व्यासंगी व्यक्तिमत्व जयंत सहस्रबुद्धे सर. सर नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आणि तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्हाला जी आधीची जी काही घडामोड होती त्याबद्दल सांगितलं. पण अनेक वैज्ञानिक आपल्या देशातले आहेत ज्यांच्याबद्दल खरोखरच आज आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. पण त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. तर त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एक छोटा त्याच्या या सगळ्या विषयाच्या पृष्ठभूमीचा पार्श्वभूमीचाही एक उलगडा करतो मी. हो जरूर. 1757 ते 1857 हा 100 वर्षाचा काळ आपल्या देशावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. 1857ला 10 मेला मंगल पांड्यांकडनं ज्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली त्यातून ब्रिटिश सत्तेला एक फार मोठा धक्का बसला. ते स्वातंत्र्य युद्ध जरी अपयशी ठरलं, उद्दिष्ट त्याचं पूर्ण नाही झालं, तरी सुद्धा ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं की आता ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात हा इतका मोठा देश हा ठेवणं काही सोयीचं नाही. म्हणून प्रत्यक्ष व्हिक्टोरिया राणीचं शासन आपल्या देशावर आलं आणि त्यातून त्यांनी आपल्या देशातल्या लोकांमध्ये ब्रिटिश त्यांचं इथलं शासन, त्यांची सत्ता ही भारतीय लोकांकरता कशी दैवी देणगी आहे हे मनावर बिंबवण्याकरता अनेक प्रयत्न सुरू केले. त्याच्यामधला एक प्रयत्न होता आपल्या देशामध्ये त्यांनी 3 विद्यापीठं 1857ला सुरू केली. बरं. त्यातलं एक आपल्या मुंबईतलंच पहिलं विद्यापीठ, मद्रास म्हणजे आता चेन्नई आणि कोलकाता अशी 3 विद्यापीठं सुरू केली. अर्थात या विद्यापीठांमध्ये विज्ञान शिक्षणाची सोय नव्हती. कारण 1831 ते 1835 या काळात जे मेकॉले आपल्या देशात आले होते आणि ज्यांनी मुळात आपल्या देशामधली आजची न्याय व्यवस्था ज्याला म्हणतो, कायदे व्यवस्था ही सुरुवात केली ती. आणि त्यांनी आपल्या देशातल्या काही शैक्षणिक गोष्टी सुद्धा ब्रिटिशांना अनुरूप अशा सुरू केल्या. त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या देशातली जी ज्ञान परंपरा होती ती अत्यंत कनिष्ठ किंवा दुय्यम दर्जाची आहे अशी गोष्ट आपल्या देशातल्या लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि विज्ञानाच्या दृष्टीने सांगायचं तर आपल्या देशात जे काही ज्ञान निर्माण झालं ते कनिष्ठ किंवा खालच्या दर्जाचं अशा करताय की त्याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनाला उपयोगी असं विज्ञान काहीच नाही. असं त्यांनी सतत बिंबवलं. मेकॉलिनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, संस्कृत इज बॅरन ऑफ युजफुल नॉलेज. युजफुल नॉलेज याचा अर्थ मनुष्याच्या जीवनाला उपयोगी असं ज्ञान, ते फक्त विज्ञानच आहे अशी त्यांनी एक समजूत आपल्याला करून दिली. पण असं असलं तरी सुद्धा त्यांनी विज्ञान आपल्या देशात शिकवायला सुरुवात नाही केली.
बरं बरं. आणि ह्याचा उलगडा आपल्या देशातल्या काही लोकांना झाला आणि त्याच्यामध्ये सर्वात आघाडीवर होते ते म्हणजे डॉक्टर महेंद्रलाल सरकार. त्यांच्या ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात आली आणि त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या देशाला जर पुन्हा एकदा राष्ट्राची पुनर्बांधणी करायची असेल तर विज्ञान अत्यंत आवश्यक आहे हे समजून घेतलं. पण ब्रिटिश आपल्याला हे विज्ञान शिकवत नाही आहेत. आपल्या देशातलं विज्ञान संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांनी भारतीय लोकांसाठी निर्माण केलेली विज्ञान संस्था स्थापन करायचं ठरवलं. बरं बरं. आणि ही संस्था स्थापन झाली 1876 साली. अच्छा. त्याचं नाव आहे इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स. ही संस्था सुद्धा आज विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत कार्यरत आहे कलकत्त्यामध्ये. त्याच्या संकेतस्थळावर जाऊन आपण पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. कारण महेंद्रलाल सरकारांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी मनात ठरवल्या होत्या. उद्दिष्ट होतं की ते म्हणाले की ही संस्था इट इज सोलली नेटिव्ह, म्हणजे केवळ एतद्देशीयांसाठी म्हणजे भारतीयांसाठी ही संस्था आहे. आणि दुसरं त्यांनी लिहिलं की प्युअरली नॅशनल, शुद्ध राष्ट्रीय स्वरूपाची संस्था आहे. आणि त्यांनी सतत विचार असा केला की ही संस्था ब्रिटिश सत्तेच्या नियंत्रणाच्या बाहेर राहील. दिस इन्स्टिट्यूशन शुड रिमेन आउटसाइड द कंट्रोल ऑफ ब्रिटिश रूल. अशी ती संस्था सुरू झाली. म्हणजे शुद्ध रूपाने भारतीय संस्था, भारतीय लोकांनी भारतीयांसाठी विज्ञान करण्याकरता निर्माण केलेली संस्था, असं त्याचं स्वरूप होतं. बरोबर आहे. ही जी संस्था होती तर ह्या संस्थेमध्ये मग कशा पद्धतीने पुढे काम सुरू झालं? डॉक्टर महेंद्रलाल सरकारांचं एक स्वप्न किंवा त्यांची आकांक्षा होती की ब्रिटिशांचं शस्त्र विज्ञान आहे आणि याच्याकरता एक अभ्यासपूर्ण असा शोधनिबंध एका आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी प्रस्तुत केलाय. त्यांचं नाव डॉक्टर राजेश कोचर. दुर्दैवाने काही महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. ते आपल्या देशातले ज्येष्ठ खगोल भौतिकी या विषयातले तज्ज्ञ होते. त्यांच्या विषयाचं शीर्षकच असं होतं, सायन्स युटिलाइज्ड ॲज अ टूल टू कन्सॉलिडेट कॉलोनियल पॉवर इन इंडिया. आणि त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हा आपण इंटरनेटवर शोधनिबंध वाचू शकतो. तर महेंद्रलाल सरकारांची कल्पना अशी होती की आपण या संस्थेमधनं भारताच्या आधुनिक शास्त्रज्ञांच्या पिढ्या निर्माण करू, जे शास्त्रज्ञ ब्रिटिशांना आव्हान देतील. बरं. आणि अशातले पहिले शास्त्रज्ञ होते ते म्हणजे आचार्य जगदीशचंद्र बसू. 1876 ला ही संस्था सुरू झाली. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 झाला. म्हणजे यावेळेला त्यांचं वय 18 वर्षाच्या आसपास होतं. आणि या संस्थेमध्ये त्यांनी विज्ञानाचे प्राथमिक धडे गिरवले आणि मग ते उच्च शिक्षण घेण्याकरता इंग्लंडला गेले. बरोबर आहे. म्हणजे खरं तर कुठेतरी एक मूलभूत विचार जो होता तो मला असं वाटतं डॉक्टर सरकार यांचा होता की जे वेगळेपण होतं ब्रिटिशांच्या आक्रमणामध्ये ते म्हणजे विज्ञानावर आधारित होतं आणि म्हणून त्यांना लढा देण्यासाठी आपण जर विज्ञान शिकलो किंवा आपण जर तो दृष्टिकोन बाळगला तर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने लढा देऊ शकतो. पण तुम्ही आता सांगता की अनेक शास्त्रज्ञ तिथे उदयाला आले, त्यांनी शिक्षण घेतलं, पण त्यांनाही काही आव्हानं त्या काळात पेलावी लागली का? अत्यंत मोठी आव्हानं होती. कारण ब्रिटिश शासनाला असं कधीच वाटत नव्हतं की आपल्या देशात लोकांनी विज्ञान शिकावं. हो हो. एक छान उदाहरण आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याचा विचार आजही आपल्याला केला पाहिजे असं वाटतं मला. जगदीशचंद्र बसू उच्च शिक्षण घेण्याकरता इंग्लंडमध्ये गेले आणि BSc फिजिक्स केम्ब्रिज आणि लंडन विश्वविद्यालयात शिकून ते परत आले. त्यांची इच्छा अशी होती की आपण भारतामध्ये विज्ञान शिकवावं, शिक्षक बनावं विज्ञानाचं, ही कल्पना होती. कारण आपल्या देशात विज्ञान शिकवलं जात नाहीये ब्रिटिशांकडे. त्यांचे गुरु होते लॉर्ड रॅले, ज्यांना 1904चा नोबेल पुरस्कार मिळाला भौतिक विज्ञानातला. त्यांना असं सतत वाटायचं की हा माझा अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी आहे, त्यांनी इंग्लंडमध्ये राहावं, इथे संशोधन करावं. आणि ते त्या जगदीशला सांगायचे की तू परत का चाललायस, संशोधन करायची कुठचीच गोष्ट भारतामध्ये उपलब्ध नाही. BSc फिजिक्स होऊन भारतात गेला असतं, तुला काय संधी आहे तिथे तुझं जीवन पुढे चालवण्याची. आणि खरंच हे प्रश्न होते, कारण
अत्यंत विपरीत अवस्था होती आपल्या देशामध्ये. 1884ला जगदीशचंद्र बसू परत आले त्यावेळेला, बरं. पण ते एका निश्चयाने परत आले. त्यावेळेला लॉर्ड रॅलेनी त्यावेळेच्या गव्हर्नर जनरलना पत्र दिलं की हा एक माझा उत्कृष्ट विद्यार्थी आहे, त्याला योग्य ती संधी द्या. ते कलकत्त्याला त्यांच्या शहरी आले आणि त्यांनी शिक्षक बनण्याकरता अर्ज केला. त्यावेळेला ब्रिटिशांनी अन्याय कसा केला होता तर त्यांनी शिक्षण सेवा 2 भागामध्ये विभागली होती. बरं. एकाला ते इम्पिरियल एज्युकेशन सर्व्हिस म्हणायचे आणि एका हिश्श्याला ते प्रोव्हिन्शियल एज्युकेशन सर्व्हिस, म्हणजे क्षेत्रीय शिक्षा सेवा. बरं. इम्पिरियलमध्ये केवळ गोऱ्या कातडीचे ब्रिटिशच शिक्षक होऊ शकायचे आणि क्षेत्रीयमध्ये आपल्यासारखे भारतीय. आता दोन्हीची कामं एकाच प्रकारची होती, त्या दोन्हीचं शिक्षण एकाच प्रकारचं असलं, शिकवण्याची कुशलताही एकाच प्रकारची असली तरीसुद्धा अन्याय काय होता, भेदभाव काय होता, मुळात ही म्हणजे विभाजनच भेदभावपूर्ण होतं, वंशावर आधारित भेदभाव. पण आणखीन अन्याय काय होता तर ब्रिटिश व्यक्तीला 1000 पगार जर दिला गेला तर तो भारतीय व्यक्तीला 300 रुपये दिला जायचा. बापरे. आणि जगदीशचंद्र बसूंना तर स्वाभाविक त्याच्यातच ते घेणार होते, पण जगदीशचंद्र बसूंना त्यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. ती कशी होती तर जगदीशचंद्र बसूंनी जो अर्ज केला त्याचं उत्तर असं आलं, ॲज इंडियन्स हॅव नो ॲप्टिट्यूड फॉर एक्झॅक्ट मेथड्स ऑफ सायन्स, नो इंडियन कॅन टीच सायन्स. म्हणजे त्यांनी एका जगदीशचंद्र बसू नावाच्या व्यक्तीला सांगितलं असतं ना की जगदीशचंद्र बसू, तुमची तर्कपूर्ण विचार करण्याची क्षमता नाही, तुम्ही विज्ञान शिकवू शकत नाही. कारण अर्ज एका व्यक्तीचा होता, पण उत्तर देताना मात्र इंग्रजांनी समस्त भारतवासियांना त्या उत्तरामध्ये गोवलं आणि समस्त भारतीयांचा अपमान केला. म्हणजे संपूर्ण भारतामध्येच किंवा त्यावेळच्या भारतीयांमध्येच ही क्षमता नाहीये असं त्यांनी सांगितलं, जे नक्कीच अतिशय अपमानास्पद असं होतं. आणि ते सुद्धा कोणाला सांगितलं की जो त्यांच्याच देशात एक पदवी घेऊन आलेला आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेला विद्यार्थी, त्यालाच हे त्यांनी सांगितलं. तर ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आता ज्यांचं जगदीशचंद्र बसूंचं चरित्र ज्यांनी पहिल्यांदा लिहिलं 1920 साली ते प्रकाशित झालं, त्यांचं नाव आहे पॅट्रिक गिडेस. हे सुद्धा एक इंग्रज होते आणि इव्होल्युशनरी बायोलॉजी हा एक अत्यंत मोठा विषय, पण ते स्वतः जगातले सर्वोत्कृष्ट टाउन प्लॅनर होते, नगर नियोजक. भारतातल्या 40 शहरांचं नियोजन त्यांनी केलं पॅट्रिक गिडेसनी. पण ते इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट होते. त्यांनी जगदीशचंद्र बसूंची महानता ओळखली आणि जगदीशचंद्र बसूंचं चरित्र लिहिलं. त्याच्यात त्यांनी या घटनेचा सविस्तर वर्णन करताना एक उल्लेख केलाय, तो असा आहे की जगदीशचंद्र बसूंनी हा अपमान सहन करायचा नाही असं ठरवलं. कारण त्यांना शेवटी वरच्या दबावामुळे इंग्लंडमधून लॉर्ड रॅले आणि भारताचे गव्हर्नर जनरल त्यांना शिक्षक म्हणून घ्यावं लागणार होतं, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक तात्पुरते विज्ञानाचे शिक्षक म्हणून आम्ही रुजू करून घेतोय. बरं. त्यामुळे तुमचं वेतन 100 रुपये केवळ असेल, 300 रुपये पण नाही. म्हणजे त्यावेळी जे प्रचलित वेतन होतं भारतीयांसाठी मुळात ते अतिशय कमी होतं, पण त्याच्याही 1/3 वेतन त्यांना मिळणार होतं. जगदीशचंद्र बसूंनी ठरवलं की याचा मी विरोध करीन आणि त्यांनी असं ठरवलं की मी विना वेतन या ठिकाणी विज्ञानाचा शिक्षक म्हणून काम करीन. कारण माझं उद्दिष्ट आहे की भारतीयांना विज्ञान शिकवायचं आणि त्याच्या आड ही गोष्ट आणू देणार नाही मी. आणि म्हणून त्यांनी 1 महिना असं केलं का, 2 महिने असं केलं का, 3 महिने असं केलं का, नाही, सतत 3 वर्ष हा युवक तरुण जो इंग्लंडमधनं पदवी घेऊन आला होता तो विना वेतन 3 वर्ष विज्ञान शिकवत राहिला. भारतीयांवर केलेला अन्याय नाहीसा करण्यासाठी त्यांनी सुरू केलेला हा एक लढा होता असं मला वाटतं. नक्कीच. आणि 3 वर्ष सातत्याने, आणि मला असं वाटतं की आपण जरी आजच्या काळात जरी बघितलं की एखादा तरुण मुलगा जो परदेशातून शिकून आलेला आहे आणि तो भारतामध्ये शिकवतोय किंवा कुठलंही काम करतोय, तर तो 3 वर्ष विनावेतन काम करणं हा नक्कीच एक लढा होता आणि एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी ब्रिटिशांना विरोध केला होता. पण मला वाटतं की विज्ञानाची जी पाळंमुळं होती, विज्ञान आधी आपल्या देशात शिकवलं जात नव्हतं, तर त्याची ती कुठेतरी सुरुवात, कुठेतरी एक रुजवात होती.
त्याचप्रमाणे अनेक खरं तर लोक होते. प्रफुल्लचंद्र राय जी होते की आधुनिक रसायनशास्त्रातले जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो, तर त्यांच्याबद्दल आणि तसंच इतरही अनेक शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मुळात हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीने भारताला नाकारण्यात आला आणि आपल्या वैज्ञानिकांनी, भारतीय वैज्ञानिकांनी त्याला कसा लढा दिला, कसं प्रत्युत्तर दिलं, ह्याविषयी अतिशय रोचक माहिती आणि काहीशी अज्ञात माहिती आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भारतातील जे वैज्ञानिक होते स्वातंत्र्य लढ्यातले, त्यांच्या अज्ञात गाथेविषयी आज आपण चर्चा करतोय, गप्पा गोष्टी करतोय आणि आज आपल्याबरोबर आहेत या विषयातील अभ्यासक जयंत सहस्रबुद्धे सर. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आपण मगाशी आपण जगदीशचंद्र बसूंविषयी बोलत होतो, त्यांनी ज्या पद्धतीचा लढा दिला त्याविषयी आपण बोलत होतो. तर तुम्ही काय सांगाल की त्या लढ्याला आपण काय म्हणू शकतो? ही सगळी घटना आणि हा प्रसंग ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हाच आपल्या देशातला पहिला सत्याग्रह आहे का? कारण मी शोध घेतला की सत्याग्रह म्हणजे नेमकं काय. तर ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियामध्ये मला सत्याग्रहाची एक व्याख्या मिळाली. व्हॉट इज सत्याग्रह? त्यात असं म्हटलंय, इट इज अ डिटरमाइंड नॉन व्हायोलंट प्रोटेस्ट और रेजिस्टन्स अगेन्स्ट एनी काइंड ऑफ इनजस्टिस. म्हणजे अन्यायाच्या विरोधात निश्चयात्मक पद्धतीने अहिंसक मार्गाने केलेला निषेध किंवा विरोध, त्याला सत्याग्रह म्हणायचं. तर मला स्वतःला असं वाटलं की ही जी व्याख्या सत्याग्रहाची आहे त्याच्यामध्ये हा सगळा प्रसंग हा अत्यंत व्यवस्थित बसतो. ते ह्याला सत्याग्रह का म्हणू नये असं माझ्या मनात स्वाभाविक आलं. नक्कीच. वास्तविक आपल्या देशामध्ये सत्याग्रह म्हटलं की पूजनीय महात्मा गांधींचंच नाव मनात येतं आणि अत्यंत ते योग्यच आहे. महात्मा गांधींनी याच गोष्टीला खूप मोठं केलं. 1917 साली त्यांनी चंपारण बिहारमध्ये पहिला सत्याग्रह केला असं इतिहास आपल्याला सांगतो. पण मला असं वाटतं की त्याच्या 33 वर्ष आधी 1884 साली जगदीशचंद्र बसू नावाच्या आपल्या देशातल्या आधुनिक विज्ञानाच्या पहिल्या शास्त्रज्ञांनी असा सत्याग्रह केला, याची नोंद कुठेतरी आपण घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की लोकांनाही हे सांगितलं पाहिजे. आणि या सत्याग्रहाचं परिणाम ज्याला किंवा फळ म्हणतो ते असं होतं की इंग्रजांनी त्यांना 3 वर्षाचा पगार पूर्णपणे देऊ केला आणि ही जी भेदभाव करणारी पद्धती, विभाजन केलं होतं त्यांनी, तेही त्यांनी थांबवलं. म्हणजे या सत्याग्रहाची परिणाम म्हणून आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. नक्कीच. म्हणजे तो जो सत्याग्रह होता त्याचं एक कुठेतरी एक फलित मिळालं आणि चांगलं फळ आपल्याला मिळालं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सत्यासाठी आग्रह आणि ज्याला आपण नॉन व्हायलेंट किंवा शांततेच्या मार्गाने जो एक निश्चयरूपी जो आग्रह होता तो सफल झाला. त्यानंतर प्रफुल्लचंद्र राय यांचं देखील एक महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रफुल्लचंद्र रायांना आज आपण आपल्या देशामध्ये आधुनिक रसायनशास्त्राचे जनक असं मानतो. ते इंग्लंडमध्ये गेले, एडिनबर्ग विश्वविद्यालयात त्यांनी रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली, परत आले, शिक्षक बनले. पण येताना त्यांनी युरोपचा दौरा केला आणि इंग्लंडच्या बरोबर अन्य युरोपीय राष्ट्रामध्ये विज्ञानावर आधारित उद्योग निर्मिती कशी होते हे त्यांनी समजून घेतलं. आणि आपल्या देशामध्ये विज्ञानावर आधारित असा पहिला उद्योग असं आपण ज्याला म्हणू शकू असा प्रफुल्लचंद्र यांनी ते शिक्षक असताना सुद्धा सुरू केला. 1901 साली बेंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स या नावाने त्यांनी पहिला हा उद्योग प्रारंभ केला 1901 साली. प्रफुल्लचंद्र यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, कारण मी जसं म्हटलं की इंग्रजांनी आपल्या मनावर हे बिंबवलं की भारतात जे काही ज्ञान आहे त्याच्यामध्ये विज्ञान नावाची गोष्टच नव्हती. जसं जगदीशचंद्र बसूंना उत्तर देऊन अपमान केला की भारताला तर्कपूर्ण अशा पद्धतीची विचार करायची क्षमताच नाही. प्रफुल्लचंद्र राय असे व्यक्ती आहेत की ज्यांनी आपल्या देशामध्ये विज्ञानाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ सायन्स या विषयाची सुरुवात केली आणि 1902 साली त्यांनी हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री या एका खंडप्राय अशा पुस्तकाचा पहिला खंड प्रकाशित केला.
आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलंय की मी प्राचीन काळापासून 16व्या शतकापर्यंत आपल्या देशातल्या रसायन विज्ञानाच्या विकासाची गाथा शब्दबद्ध केली आणि मी गाथा अशा करता मांडली की ही गाथा वाचल्याने आपल्या देशातल्या नवयुवकाच्या मनामध्ये आत्मविश्वास जागेल, आत्मगौरव त्याला प्राप्त होईल आणि तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता उभा राहील, अशी त्यांनी प्रस्तावनेमध्ये स्वतःच माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी म्हटलंय की या पुस्तकाचं सार्थक तेव्हाच होईल. यांनीच 1907 साली टाटानी जमशेदपूर, ज्याला आपण म्हणतो, स्टील उत्पादन आपल्या देशात सुरू केलं. तर स्टील उत्पादनाकरता सल्फ्युरिक ॲसिडची गरज लागते. तर प्रफुल्लचंद्र राय त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की हे सल्फ्युरिक ॲसिड या उद्योगासाठी निर्माण करून देण्याची जबाबदारी आता माझी आहे, कारण आपण स्वावलंबी झालं पाहिजे. तुम्ही हा उद्योग सुरू करताय, पण त्याला लागणारं सल्फ्युरिक ॲसिड मी तुम्हाला बनवून देईन. म्हणून त्यांनी ती गोष्ट सुरू केली. आणि त्यावेळीची मजा अशी होती की ज्या देशात सल्फ्युरिक ॲसिडची निर्मिती होते त्या देशाचा GDP हा चांगला वाढत जातो, असं त्याचं या GDPशी नातं होतं. बरं. याचा अभ्यास प्रफुल्लचंद्रांनी केला होता. आणि प्रफुल्लचंद्रांनी 37 उद्योग आपल्या जीवनात सुरू केले. वा. ते सगळे भारतीय विज्ञानावर आधारित असे होते. त्यांचे एक उत्कृष्ट शिष्य मेघनाथ साहा, जे आपल्या देशातले अत्यंत आघाडीचे शास्त्रज्ञ, जगातले सुद्धा, त्या मेघनाथ साहानी या आपल्या शिक्षकाविषयी काय म्हटलं, प्रफुल्लचंद्र राय आम्हाला रसायन विज्ञान शिकवायचे, पण रसायनशास्त्र शिकवत असताना आमची देशभक्ती जागृत व्हायची. म्हणजे विज्ञान शिकवताना देशभक्ती जागृत कशी होईल याचा सतत विचार त्यांनी केला. नक्कीच. मला वाटतं मी याच मुद्द्यावर आणखी थोडंसं विस्तृत आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की एकीकडे अनेक गोष्टी त्यावेळी घडत होत्या. म्हणजे स्वातंत्र्य लढा तर चालू होताच. वैज्ञानिक होते, ते त्यांच्या कामात, त्यांच्या विज्ञानाच्या कामामध्ये मग्न होते. तुम्ही जसं सांगितलं की एक उद्योगालाही एक नवीन चालना मिळाली, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकी नाही किंवा फक्त अभ्यासापुरतं नाही, तर खरोखर त्याचा आपण उपयोग करू शकतो. हे सगळं झालं. हे सगळं करत असताना अनेक वैज्ञानिक आहेत की त्यांनी राष्ट्रप्रेमाची जी एक भावना आहे किंवा त्यावेळची जी एक जाज्वल्य मशाल होती ती त्यांनी तेवती ठेवली आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्यांचे जे अनुयायी होते तर त्यांच्यामध्ये देखील ती पेरली म्हणा किंवा तेवत ठेवली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मेघनाथ साहांबद्दल आता मी उदाहरण सांगितलं. हो. त्यांनी अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी केल्या. प्रफुल्लचंद्र यांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, रसायनशास्त्राचे ते खूप मोठे जाणकार आणि जगातल्या आघाडीवरचे शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी आपल्या देशातल्या क्रांतिकारकांना स्फोटकं कशी बनवायची, बॉम्ब कसे बनवायचे हे शिकवले. आणि त्यामुळे ब्रिटिशांची सतत पाळत यांच्यावर असायची की यांच्या प्रयोगशाळेमध्ये काय चालतं. आणि मजेदार गोष्ट अशी की ब्रिटिश पोलिसांनी यांच्या बाबतीत एक टिप्पणी त्यांच्या रिपोर्ट्समध्ये केलेली आपल्याला आज पाहायला मिळते. ती टिप्पणी कशी आहे, त्याच्यातनं त्यांच्या देशभक्तीचा किंवा त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या उपस्थितीचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. ब्रिटिश पोलीस असं लिहितात प्रफुल्लचंद्र रायांविषयी की ही इज अ रिव्होल्युशनरी इन द गार्ब ऑफ अ सायंटिस्ट. म्हणजे एक क्रांतिकारी आहेत ते, जे शास्त्रज्ञाच्या वेशामध्ये वावरतायत. अशा प्रकारची त्यांच्याविषयी त्यांनी टिप्पणी केली होती. यातनं आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्यांनी विज्ञानाला साधन कसं बनवलं ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासाठी. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. म्हणजे विज्ञान ही एक अशी आहे की आपण म्हणतो की एक तलवार आहे धारधार, की ज्याच्याद्वारे आपण एक मोठी क्रांती घडवू शकतो. मग ती औद्योगिक क्रांती असो किंवा स्वातंत्र्याचा लढा असो. अनेक वैज्ञानिक ह्याच्यामध्ये सामील झाले होते. काही वैज्ञानिक संस्थांची देखील सुरुवात झाली ह्या काळामध्ये. तर त्या संस्थांबद्दल आम्हाला सांगा. जसं मी आता उल्लेख केला एका उद्योगाचा, हो, बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स असं त्याचं नाव आहे. पण गरज अशी होती की जसं पहिली संस्था 1876ला सुरू झाली, त्याचबरोबर अशा अनेक संस्था आपल्या देशात उभ्या राहाव्यात याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं होतं.
आणि आपल्याला त्यातली एक सुंदर संस्था जी आज आपल्या देशातलीच नाही तर जगातली एक प्रख्यात विज्ञान संस्था मानली जाते ती म्हणजे बंगलोरमधली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ही 1908 साली सुरू झाली. पण त्याच्या उत्पत्तीची कथा कशी आहे तर 1893 साली स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेकडे जात होते त्यावेळेला त्यांच्या जहाजावर आणखी एक भारतीय महान व्यक्तित्व होतं आणि त्यांचं नाव आहे जमशेदजी टाटा. बरं. आणि जमशेदजींना अशी त्यांच्या मनात इच्छा होती की आपण भारतामध्ये केवळ व्यापारी राहू नये, आपण उद्योग स्थापन करावेत आणि त्याच्याद्वारे ब्रिटिश सत्तेला आव्हान द्यावं. पण इंग्रजांनी कधीही जमशेदजी टाटांना मदत केली नाही. त्यांना कोणीतरी असं सांगितलं होतं की तुम्हाला अमेरिकेतले लोक जरा मोकळ्या मनाचे आहेत, ते मदत करतील. आणि स्वामी विवेकानंद ज्या एका धर्म संसदेमध्ये गेले होते, पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजन्स, शिकागोला, तर ती धर्म संसद जी होती ती एका इंडस्ट्रियल एक्सपोचा छोटा अंश म्हणून कार्यक्रम असा तो होता. इंग्रजीमध्ये त्याला ॲडजंक्ट प्रोग्राम असं म्हणतात. ॲडजंक्ट प्रोग्राम ऑफ वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रियल एक्सपो इन द वर्ल्ड. आणि तो त्यांनी केला होता अमेरिकेनी, कारण 1492ला ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि 1892ला त्याला 400 वर्ष झाली आणि त्याचं वर्ष साजरं करण्याकरता त्यांनी केला. आणि अमेरिकेतली तंत्रज्ञानातली आणि विज्ञानातली प्रचंड प्रगती जगासमोर मांडायची हा त्यांचा हेतू होता. आणि तिथे जमशेदजी टाटा सुद्धा चालले होते, कारण अमेरिकेतनं आपल्याला काहीतरी मदत मिळेल. आणि या दोघांची ओळख, प्रथम भेट जी अत्यंत योगायोगाने झालेली आहे ती त्या जहाजाच्या प्रवासात झाली आहे. आणि त्यावेळेला हे दोन्ही व्यक्तित्व ही जगाला माहिती नसलेली होती, कारण ती प्रसिद्धीत येणार होती नंतर काळाच्या क्रमामध्ये. तर याचं उलगडा होण्याचं काम कसं झालं तर ह्या दोघांची ती 1893 जहाजावर झालेली पहिली आणि अंतिम भेट होती. ही दोन माणसं परत कधी जीवनामध्ये भेटली नाहीत. जमशेदजी परत आले, स्वामीजी परत आले 3.5 वर्ष तिथे राहून. 23 नोव्हेंबर 1898ला जमशेदजी टाटांनी मुंबईमध्ये टाटाचं जे मुख्यालय आहे एस्प्लनेड हाऊस, तिथून त्यांनी स्वामी विवेकानंदांना पत्र लिहिलं, जे इंटरनेटवर आपण सगळेजण बघू शकतो. टाटाच्या डिजिटल आर्काइव्हमध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. ते पत्र अत्यंत सुंदर आहे आणि त्या जमशेदजी स्वामीजींना आपल्या दोघांच्या भेटीचा उल्लेख करून आठवण करून देत आहेत की आपण दोघांनी अशी चर्चा केली होती की नॅचरल सायन्सेस म्हणजे ज्याला विज्ञान आपण म्हणतो आणि ह्युमॅनिस्टिक सायन्सेस म्हणजे ज्याला सोशल सायन्स म्हणून ओळखलं जातं, या दोन संस्थांची निर्मिती आपल्याला केली पाहिजे देशामध्ये, ज्यातून आपल्याला आपल्या मातृभूमीचा उत्थान करण्याचा विचार सुरू करता येईल, प्रयत्न सुरू करता येईल. तर आता मी माझा उद्योग स्थापन करून पैसे माझ्याकडे जमवलेत आणि आता मी ही निश्चित गोष्ट करू शकतो की अशा संस्थांच्या स्थापनेकरता आवश्यक ती गोष्ट मी देऊ शकतो. पण स्वामीजी तुमच्याशिवाय या दोन संस्थांचं नेतृत्व करण्याकरता आणखी असा कोण माणूस आपल्या देशात आहे, अशी विनंती जमशेदजी टाटा स्वामी विवेकानंदांना करतायत. आणि ह्याचं उत्तर भगिनी निवेदितांनी दिलं, कारण त्यावेळेला निवेदिता आपल्या देशात आल्या होत्या. निवेदितांचं आगमन आपल्या देशात 28 जानेवारी 1898ला झालं आणि त्या स्वामीजींबरोबर प्रवास करत होत्या. अल्मोडाला त्यांना हे पत्र मिळालं आणि त्याचं उत्तर त्यांनी लिहिलं. पण ब्रिटिशांनी ही जी कल्पना होती ती अत्यंत दाबायचा प्रयत्न केला आणि 1902 साली स्वामीजी इहलोक सोडून गेले. 1904 साली जमशेदजी टाटांचं निधन झालं, म्हणजे जमशेदपूर विकसित होण्याआधीच झालं ते. तर याच्यानंतर जमशेदजींचे थोरले पुत्र दोराबजी टाटा आणि भगिनी निवेदिता हे दोन एकत्र आले आणि त्यांनी ही कल्पना प्रत्यक्ष साकार करण्याकरता प्रयत्न सुरू केले. 1905ला लॉर्ड कर्झन आपल्या देशात आले की ज्यांनी बंगालचं विभाजन केलं. लॉर्ड कर्झननी ही संकल्पना दाबायचा प्रयत्न केला. पण भगिनी निवेदिता इंग्लंडमध्ये गेल्या. भारताविषयी ज्या इंग्रजांच्या मनामध्ये आस्था होती त्यांचा त्यांनी एक दबावगट तिथे तयार केला. त्यातून तिथल्या इंग्रज सरकारवर त्यांनी सतत त्यांच्याकडे मागणी करायचा प्रयत्न केला की भारतामध्ये अशा प्रकारची संस्था सुरू झाली पाहिजे ज्याला विज्ञान संशोधन विद्यापीठ म्हणता येईल. आणि अथक प्रयत्नानंतर, संघर्षानंतर
1908 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. बरं बरं, म्हणजे त्याच्या मागे एवढा मोठा इतिहास आहे आणि एवढा मोठा संघर्षही आहे. आपण जेव्हा वैज्ञानिकांबद्दल बोलतो, विज्ञान क्षेत्राबद्दल बोलतो, स्वातंत्र्य लढ्यामधल्या किंवा स्वातंत्र्याच्या आधीच्या, तेव्हा डॉक्टर C.V. रामन यांचा उल्लेख अगदी क्रमप्राप्त आहेच आणि त्यांचं जे काम आहे ते अफाट आहेच. पण तुम्ही आणखी काय सांगाल त्यांच्या कामाविषयी आणि स्वातंत्र्य लढ्याविषयी? आपण हे समजून घेऊया की हे दाक्षिणात्य असले चंद्रशेखर वेंकट रामन, तरी सुद्धा ते ब्रिटिशांकडे एका खात्यामध्ये AG अकाउंटंट्स जनरल्स ऑफिसमध्ये कारकून म्हणून काम करत होते. अच्छा. पण त्यांना भौतिक विज्ञानाची आणि विज्ञानाची विलक्षण आवड होती, गती होती त्या विषयात. त्यांची बदली कलकत्त्याला झाली. तिथे ही IACS नावाची संस्था होती. 1904 साली महेंद्रलाल सरकारांचं निधन झालं आणि महेंद्रलाल सरकारांनी या संस्थेची धुरा किंवा जबाबदारी डॉक्टर आशुतोष मुखर्जी यांच्या खांद्यावर दिली होती. आशुतोष मुखर्जी म्हणजे आपल्या देशामधले जे श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत त्यांचे वडील, जे स्वतः अत्यंत मोठे गणितज्ञ होते. आशुतोष मुखर्जींनी विज्ञानाची आवड असलेल्या या चंद्रशेखर वेंकट रामन यांना हेरलं आणि 1917 साली त्यांना भौतिक विज्ञानाचा प्राध्यापक म्हणून या संस्थेमध्ये आणलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची नोकरी चालू ठेवा, पण नोकरीच्या पूर्वी सकाळी आणि नोकरी झाल्यानंतर संध्याकाळी या संस्थेमध्ये येऊन संशोधन अवश्य करा. बरं. 1917 साली जे संशोधन चंद्रशेखर वेंकट रामनांनी सुरू केलं तिथे, ते फळ त्याला कधी मिळालं तर 1928 साली 28 फेब्रुवारीला, ज्याला आपण आज 1970 पासून आपल्या देशातला राष्ट्रीय विज्ञान दिन मानतो, 28 फेब्रुवारी, त्या दिवशी 1928 साली त्यांनी रमण प्रभाव, रमण इफेक्ट हा आपला शोध घोषित केला. या संस्थेमध्ये काम करत, जी स्वकीयांसाठी केलेली संस्था होती विज्ञानाची, आणि त्यांच्या मनात इतका आत्मविश्वास होता, त्यांना असं वाटलं की या माझ्या संशोधनाला जगामध्ये मान्यता मिळेल आणि आणखी 2 वर्षानंतर याला नोबेल पुरस्कार निश्चित मिळेल. आणि अहो आश्चर्य ज्याला म्हणता येईल असं की 1930 सालचा नोबेल पुरस्कार हा चंद्रशेखर वेंकट रामन यांना मिळाला. ते जेव्हा स्वीडनला गेले तेव्हा तो पुरस्कार स्वीकारताना रडत होते. ते लोकांनी त्यांना विचारलं की का रडताय, का आनंद अश्रू असतील असं वाटलं, पण ते दुःखी होते. ते म्हणाले की एवढे सगळे नोबेल पुरस्कार विजेते इथे जमलेत, पण यांच्यामधला मीच एक अभागी आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या ध्वजाखाली उभं राहून हा नोबेल पुरस्कार घेऊ शकत नाही. ज्या इंग्रजांनी आम्हाला गुलाम केलंय त्यांच्या युनियन जॅक खाली हा नोबेल पुरस्कार घेण्याचं एक विचित्र असं काम मला या ठिकाणी करावं लागतंय, याचं अपार दुःख त्यांच्या मनामध्ये होतं. आणि त्यांनी हा नोबेल पुरस्कार आपल्या देशाच्या स्वातंत्र्य योद्ध्यांना तत्क्षणी समर्पित केला. केवढी मोठी गोष्ट आहे ही. खरंच. म्हणजे आपल्याला डॉक्टर रामन यांच्याबद्दल माहिती असतं, नोबेल पुरस्काराबद्दल माहिती असतं, पण ही जी तुम्ही गोष्ट सांगितलीत ही अनेक लोकांना अज्ञात आहे. आणि आजच्या कार्यक्रमातून खरोखरच आपण पाहिलं की अनेक गोष्टी ज्या सहसा वाचनात येत नाहीत, सहसा आपल्या ऐकण्यात येत नाहीत, अशा गोष्टींचा उलगडा झाला. कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना तुम्ही काय सांगाल की ह्या सगळ्या वैज्ञानिकांचं जे योगदान आहे ते आजही आपल्या देशाला कशा पद्धतीने दिशा दाखवतंय किंवा आजच्या पिढीने त्यातून काय घ्यावं? आपण ज्या गोष्टींची आता चर्चा केली आणि माहिती घेतली त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की या ज्या संस्था आपल्या देशात निर्माण झाल्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 1908ला सुरू झाली, 1917ला जगदीशचंद्र बसूंनी विज्ञान मंदिर सुरू केलं, 1916ला काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली, IACS 1876ला सुरू झाली. या संस्थांनीच आपल्या देशातल्या गेल्या 75 वर्षातल्या विज्ञान प्रगतीचा पाया रचला. म्हणजे आपल्या देशात आज जी विज्ञान प्रगती बघतो त्याचा पाया स्वातंत्र्य लढ्यामध्ये तो रचला गेला. ही गोष्ट आपल्याला निश्चित लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे आज स्वातंत्र्य लढ्याला 75 वर्ष झाली म्हणून जल्लोषात आपण तो उत्सव साजरा करतोय. आपल्या देशातल्या स्वातंत्र्य योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतोय.
त्यावेळेला विज्ञान म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजची आपली विज्ञानातली जी भरारी आहे आपल्या देशाची, त्याचा पाया त्यावेळेला रचला गेला. त्याचा मी एक शेवटचा उल्लेख असा करतो की जरूर. आपल्या देशातले चंद्रशेखर वेंकटरमण यांचे पुतणे डॉक्टर एस चंद्रशेखर, ज्यांना 1983 साली नोबेल पुरस्कार मिळाला, पण ते त्यावेळेला अमेरिकेत होते. तो पुरस्कार मिळाल्यानंतर खगोल भौतिकी या विषयातला होता, ॲस्ट्रोफिजिक्स. चंद्रशेखर लिमिट या नावाने ही गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांचं चरित्र लिहायचा एका व्यक्तीने प्रारंभ केला आणि त्यांना एक प्रश्न विचारला त्यांनी. त्याच्यातून या विज्ञान क्षेत्रात स्वातंत्र्य लढा कसा लढला गेला, ब्रिटिशांना आव्हान कसं दिलं गेलं, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चंद्रशेखर यांनी या आपल्या जीवनचरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीला दिलेल्या उत्तरातून मिळतं. पण पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊया. हा चरित्रकार त्यांना विचारतो की डॉक्टर चंद्रशेखर, वाय डू यू फील दॅट गोल्डन एज ऑफ इंडियन सायन्स डिसेंडेड ऑर अपीअर्ड इन फर्स्ट 3 डिकेड्स ऑफ 20th सेंचुरी. म्हणजे 1900 ते 1930 ज्या वेळेला नोबेल पुरस्कार मिळाला, या पहिल्या 3 दशकात भारताच्या विज्ञानाचं सुवर्णयुग अवतरलं असं तुम्हाला का वाटतं? तर याचं जे उत्तर डॉक्टर एस चंद्रशेखरांनी दिलंय आणि इतक्या जगातल्या नामवंत शास्त्रज्ञांनी भारतात घडलेल्या गोष्टींचं आकलन कसं केलंय त्याचं आपल्याला उत्तर मिळतं. त्यांना उत्तर असं दिलं, देर वॉज अ नीड फॉर नॅशनल एक्सप्रेशन टू शोकेस ब्रिटिश रेजिम दॅट इंडियन्स आर इक्वल इवन इन द डोमेन ऑफ सायन्स. म्हणजे ब्रिटिश सत्तेला हे दाखवायची गरज होती की भारतीय लोक सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुमच्या बरोबरीचे आहेत. आणि ह्याला ते काय म्हणतात, गरज कशाची होती? देर वॉज अ नीड फॉर नॅशनल एक्सप्रेशन. म्हणजे एका राष्ट्रीय भाव प्रकट करण्याची गरज होती असं त्यांनी त्यात म्हटलं. खरं. तर आपण ही गोष्ट लक्षात घेऊया असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आत्ता जी उदाहरणं सांगितली किंवा ज्या गोष्टी सांगितल्या की त्यावरून खरोखरच असं वाटतं की ह्या वैज्ञानिकांचं जे काम होतं ते स्वातंत्र्य लढ्यातही खूप एक मोठं मौलिक असं काम होतं. आणि अर्थातच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, आज आपण म्हणतोय आपण 21व्या शतकात आहोत आणि आपण विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती करतोय, तर हे सगळं करत असताना कुठेतरी जिथे आपलं मूळ आहे किंवा जिथे पाया रचला गेलेला आहे ह्या विज्ञानाचा, तर त्यांचं स्मरण देखील आपण नक्कीच केलं पाहिजे. आणि जसं सरांनी सांगितलं की अनेक काही वेबसाईट्स आहेत किंवा आंतरजालावर, इंटरनेटवर आपल्याला ही जी माहिती आहे, अधिक माहिती नक्कीच उपलब्ध होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय मौलिक माहिती आपल्या संपूर्ण अभ्यासातून, आपल्या व्यासंगातून आम्हाला त्यातली काही मौक्तिकं मिळाली. याबद्दल आमच्या संपूर्ण दूरदर्शनच्या टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. दर्शको, कसा वाटला आजचा कार्यक्रम जरूर कळवा ह्या माध्यमांवर. आपले अभिप्राय नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह आणि नवीन तज्ज्ञांसह. आज इथेच रजा घेतेय. नमस्कार.